मतदार यादीवरून जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत फक्त निवडणुका घेऊनच दाखवा. मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान. जेव्हा लागेल तेव्हा आणि आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंचा थेट इशारा. तर राज ठाकरेंच्या सभेला सर्व मतदार यादी प्रमुखांची उपस्थिती. षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. सत्ताधाऱ्यांनी गणित जमवले म्हणून निवडणुकांची घाई. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. तर महाराष्ट्रात शांततेत निवडणुका पार पाडायच्या असतील तर मतदार याद्या दुरुस्त करा. राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान. आत्ताच्या होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये 96 लाख खोटे मतदार भरले. राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात? राज ठाकरे कडाडले. थोड्याच वेळा शिवसेना भवनमध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद. पुढचा कार्यक्रम काय असेल पत्रकार परिषदेत सांगू. राज ठाकरेंची माहिती. निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष. पुरावे देऊनही निवडणूक आयोग ऐकत नसेल तर रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. राऊतांचा इशारा. सर्व नेत्यांमध्ये चर्चा करून पुढील दिशा ठरवू. राऊतांची प्रतिक्रिया. दीपक कदम यांचे वय 117 वर्ष नव्हे तर अद्ययावत यादी 54 वर्ष. विरोधकांचे आरोप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळले. विरोधकांनी मतदार याद्यांवरून केलेल्या इतर प्रश्नांवरही आयोगाकडून स्पष्टीकरण. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला. निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींनी गंभीर आरोप केले होते. तर मोदी जे सांगत होते तेच मीही सांगतोय. राज ठाकरेंचा हल्लाबोल. मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मात्र मराठी माणसाच्या थडग्यावर बसून प्रगती होणार असेल तर मी अजिबात खपवून घेणार नाही. राज ठाकरेंचा अदानी आणि अंबानींना इशारा. कामाला लागा म्हणणाऱ्या राज ठाकरेंकडे कार्यकर्ते आहेत कुठे? भाजपच्या अतुल भातखळकरांचा राज ठाकरेंना टोला. तर पैसे देऊन माणसं आणली नाहीत, पक्षाची माणसं आहेत. बाळा नांदगावकरांचं भातखळकरांना प्रत्युत्तर. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. रवींद्र धंगेकरांची मागणी. संपूर्ण प्रकरणाची ईडी चौकशी करण्याचीही मागणी. शेट्टींच्या आरोपानंतर पुण्यातील बेळात लपलेले उंदीर बाहेर आले. मोहोळांकडून रवींद्र धंगेकरांचा बेळात लपलेला उंदीर असा उल्लेख. जैन बोर्डिंगचा परिसर पाहण्यासाठी मोहोळ यांची मंदिराला भेट. ट्रस्टींसोबत कोणत्या उद्देशाने बैठका झाल्या? मोहोळांनी स्पष्ट करावं. राजू शेट्टींचा सवाल. जैन बोर्डिंग जागा खरेदीतून 3000 कोटींचा फायदा होणार असं गोखले बिल्डर्सनी सांगितलं. जागेच्या किमतीवरून मोहोळांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राजू शेट्टींची माहिती. तर खासदार म्हणून मोहोळांनी चुकीचा व्यवहार थांबावा. शेट्टींचं आवाहन. मुरलीधर मोहोळ हतबल झालेत. मोहोळांना महाराष्ट्रातील जमिनीचे रेट माहिती, मग ते ट्रस्टची बाजू घेत आहेत की बिल्डरची? धंगेकरांचा सवाल. तर जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद. धंगेकरांचं वक्तव्य. राजू शेट्टींनी माझ्यावर बेछूट आरोप केले. त्यांनी माझ्यासोबत नुरा कुस्ती करू नये, खरी कुस्ती करावी. शेट्टींनी विचारलं असतं तर मी त्यांना सत्य सांगितलं असतं. पुण्यातील जैन ट्रस्टच्या जमीन वादावर मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण. जैन बोर्डिंगचा परिसर पाहण्यासाठी मोहोळ यांची मंदिराला भेट. ट्रस्टींसोबत कोणत्या उद्देशाने बैठका झाल्या? मोहोळांनी स्पष्ट करावं. राजू शेट्टींचा सवाल. विशाल गोखले आणि माझ्या 2 भागीदारी LLP संस्था होत्या ज्यातून 2024 मध्ये मी बाहेर पडताना 1ही रुपयाचा व्यवहार झाला नाही. गोखलेंसोबत माझा कोणताही व्यवहार नाही. मोहोळ यांचं स्पष्टीकरण. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी ट्विट करत केली मागणी. रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ. समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांविरोधात तक्रार दाखल. धंगेकर राजकीय स्वार्थापोटी आरोप करत असल्याचा आरोप. यापूर्वी समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांना 50 कोटींची नोटीस पाठवली होती. निलेश घायवळ अद्याप सापडत नाही. काही सेटलमेंट आहे का? रवींद्र धंगेकरांकडून सवाल उपस्थित. निलेश घायवळ सापडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. रवींद्र धंगेकरांचा इशारा. गुंडाळ. निलेश घायवळच्या घरात पोलिसांना काडतुसा ठेवण्याचा अम्युनेशन बॉक्स सापडला. संरक्षण विभागाच्या फॅक्टरीत अशा बॉक्सचा वापर होतो. घायवळकडे बॉक्स कसे आले याबाबत पोलिसांकडून तपास सुरू. घायवळ गँगनं महिला व्यावसायिकाला जीवेमारण्याची धमकी देत तब्बल 44 लाखांची खंडणी उकळली. व्यावसायिक महिलेच्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल तर 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल. लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. जरांगे हा फक्त मुखवटा. फडणवीसांना पत्र पाठवत हाकेंचा जरांगेंवर निशाणा. काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतात. हाकेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला उल्लेख. एकनाथ शिंदेंचा भिजलेला फटाका. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पॉवरवरच शिंदेंचा फटाका वाजतोय. राऊतांचा शिंदेंवर जोरदार निशाणा.
मुंबई आणि ठाण्यात ठिकऱ्या गद्दारांच्या सुटणार, मतदार यादीत घोटाळा नसता तर विधानसभेलाच ठिकऱ्या उडाल्या होत्या. पालिका निवडणुकीला असं चालणार नाही, शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. निवडणुकीत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे? एकाची इज्जत आणि दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं. किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय. मनसे नेते गजानन काळेंची प्रतिक्रिया. राजुरा मतदारसंघावरून केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मौन. राजुरा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या हा मुद्दा शिष्टमंडळानं मांडला होता, तर राहुल गांधींकडून पुरावे देत सवाल उपस्थित. मतदार यादीतील मतदारांच्या दुबारनावासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून उपाययोजना. मतदारांच्या नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यास निवडणूक अधिकारी निर्णय घेणार, तर बूथ लेव्हल अधिकारी नेमण्याचा राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा सल्ला. राज्यात सद्यस्थिती सुमारे 9,80,00,000 मतदार असल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती. तर मतदार यादीत नावांची नोंद, सुधारणा किंवा वगळणी ही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याची माहिती. आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे. कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो हे दाखव. चिपळूणमधल्या बैठकीतून सावंतांचा मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा. 9-10 वर्ष झाले निवडणुका नसल्याने कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा. त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल? कैलास गोरंट्याल यांचा पाठोपाठ भाजप आमदार नारायण कुसे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. उद्या पवारांची राष्ट्रवादी देहूमध्ये तुकोबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर उपोषण करणार. आमदार रोहित पवारांची ट्विट करत माहिती. नाशिकमध्ये भाजपच्या मामा राजवाडेंवर आणखी एक गुन्हा दाखल. विनयभंग, खंडणीसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मामा राजवाडेंवर गुन्हा दाखल. हिंगोलीत संतोष बांगरांकडून स्वबळाचा नारा, तर आगे आगे देखो होता है क्या. खूप काही घडणार आहे. नागेश आष्टीकरांचा सूचक इशारा. हिंगोली जिल्हा परिषदेवर ठाकरेंच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार. आष्टीकरांकडून विश्वास व्यक्त. वर्ध्याच्या हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर बोर्डातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. कराड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक. पदाधिकारी, बूथ प्रमुखांसह आजी माजी नगरसेवकांची चर्चा. महायुतीत समन्वय ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न. आमदार अतुल भोसले यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित. 2 नोव्हेंबरला निवडणूक. दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्यामुळे आता लढत निश्चित. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन मुनींचा नवा पक्ष राजकारणात सक्रिय. शांतिदूत जलकल्याण पार्टीची शहर आणि उपनगरात बांधणी सुरू. दिवाळीनंतर पक्षाच्या विभागवार पदाधिकाऱ्यांची घोषणाही होण्याची शक्यता. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान 22 आणि 23 ऑक्टोबरलाही खुलं राहणार. मुंबईकरांना दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी पालिकेचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 426 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर. लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात. अत्यल्प आणि अल्प गटासाठी घरे उपलब्ध. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. दरवर्षीप्रमाणे आयुक्तांच्या उपस्थितीत फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. डोंबिवलीतील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जागर शिवबाच्या नावानं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन. आमदार रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नातून जाणता राजा युवा प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात मेट्रो आणि बस प्रवासासाठी आता वन पुणे कार्ड सुविधा. पीएमआरडीए, महामेट्रो आणि पिंपरी चिंचवड पालिकेकडून अंमलबजावणी. सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गावर सुविधा लागू. पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा वाद आता कोर्टात. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट LLP कंपनीची हायकोर्टात धाव. चित्रपट मूळ कंपनीला दाखवण्याचे महेश मांजरेकरांना आदेश. चित्रपटाशी संबंधित स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यातील 8 वर्षीय ओम या चिमुकल्याच्या कानांचं यशस्वी ऑपरेशन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विशेष सहकार्यातून झाली शस्त्रक्रिया. 10 लाख रुपये खर्च करून उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा खर्च उचललाय. जळगावच्या 40 गावातील 81,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतीचे 101 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. बीडच्या आष्टीत दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजल्या. मात्र पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची व्यापारपेठेकडे पाठ. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत यावं. त्यांनी अल्पदरात दिवाळीचं साहित्य देऊ. आष्टीतील व्यापारी वर्गाचं आवाहन. सिंधुदुर्गात दिवाळी नरकासूर बनवण्याचं काम सुरू आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीसह कुडाळमध्ये सर्वात मोठी नरकासूर स्पर्धेच्या तयारीची लगबग सुरू आहे. लहानांसह मोठ्यामध्ये उत्साहाचं वातावरण.
अंबरनाथमध्ये मनसेच्या दीपसंध्याला भाजप आणि शिवसेनेची हजेरी. मनविसेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. राजकारणामध्ये सगळे खेळ रात्रीच चालतात. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील चौधरी यांचं सूचक वक्तव्य. डोंबिवलीतही मनसे ठाकरे सेनेच्या युतीचे फटाके. मनसेच्या दीपोत्सवाचं ठाकरेंच्या सेनेच्या दीपेश म्हात्रेंच्या हस्ते उद्घाटन. दीपेश म्हात्रे आणि राजू पाटील यांच्या दिवाळीत मैत्रीचा अध्याय सुरू झालाय. नाशिकच्या आयआयटीमध्ये वैद्यकीय संस्कार कनिष्ठ सहाय्यक हा नवा अभ्यासक्रम सुरू होणार. नव्या अभ्यासक्रमाला त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वासांचा विरोध. कुंभमेळ्यात पूजेसाठी पुरोहित उपलब्ध व्हावे यासाठी अभ्यासक्रम सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या मदतीचा हात. हळदगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 140 शिधा किटचं वाटप. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक. मात्र कांद्याला फक्त 1000 प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या केळीला कवडीमोल भाव, उत्पादन खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादकांवर आर्थिक संकट. अमरावतीत दिवाळी आली तरी 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचितच. जिल्हा प्रशासनाच्या वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ. बाजार समिती शेतकऱ्यांकडून 520 रुपये प्रवेश शुल्क आकारलं जात आहे. मात्र बाजार समितीत पाणी, विजेच्या लाईटसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे शेतकरी संतप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजी जनता बँक चौकात व्यापाऱ्यांकडून रास्ता रोको. रस्त्याच्या मध्यभागी बाजार भरवू नये या कोर्टाच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध. नवी मुंबईत कारवर बसून स्टंट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. चालत्या कारमध्ये स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सानपाडा पोलिसात. पुण्यात बंडू अंधेकर टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वंदराज अंधेकरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय विद्यापीठ परिसरात घरावर पाळत ठेवत होता. नागपूरमधील पारशिवनीतील वाघोली गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारची पादचाऱ्याला धडक. धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू. कार चालकाचा शोध सुरू. नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षा चालकाकडून प्रवाशाला मारहाण. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाही वाहून गेल्याची घटना. सावली तालुक्यातील हिरापूरमधील ही घटना. मुंबई विमानतळावर डीआरआयकडून जवळपास 1.2 किलो सोनं जप्त. एअरपोर्टवर सेवा देणाऱ्या सर्व्हिस कंपनीचे सफाई कर्मी तस्करीत सहभागी असल्याचं समोर. 2 आरोपींना अटक. वाशिमच्या मेकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. पिंपरी सरहद गावाच्या हद्दीत महामार्गावर खड्डेच खड्डे. प्रशासन झोपलेल्या अवस्थेत तरुणांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे भरले. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील 70 जणांची 3 कोटींची फसवणूक. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिल कुमार बोहरान विरोधात गुन्हा दाखल. पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीविरोधात मुंबई सायबर पोलिसांची कारवाई. बंगळुरूच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक. ऐन दिवाळीत बोनस न मिळाल्यानं मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी आरोग्य कर्मचारी आक्रमक. नाराज झालेल्या आरोग्य सेवक आणि सेविकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. कंत्राटी पद्धतीने भरलेल्या 100 सुरक्षा रक्षकांची दिवाळी वेतनाविना. तर ठेकेदार कंपनीला सूचना देऊनही पगार नाही. सुरक्षा रक्षकांकडून आंदोलनाचा इशारा. सोन्याचे भाव लाखाच्या वर तरीही बाजारात उत्साह. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याला आणखी सोनं खरेदी होण्याची शक्यता. पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा. 1 किलोमीटर जाण्यासाठी लागला 1.5 तास. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुके पसरत असल्यानं पिकांना रोगराईचा धोका. कपाशी आणि मक्यासह तुरीच्या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव. भंडाऱ्यातील नहाराच्या अपूर्ण कामामुळे नेरला उपसा सिंचन आणि डाव्या कालव्याच्या पाण्यापासून शेतकरी वंचित. तात्काळ प्रश्न मार्गी लावा. नाना पटोलेंच्या संबंधित विभाग आणि कंत्राटदारांना सूचना. पुण्याच्या दौंड कुरकोम एमआयडीसीमध्ये भिंत कोसळून 2 महिला कामगारांचा मृत्यू. 1 महिला जखमी. कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल. मृत महिला बिहार राज्यातील रहिवासी असल्याची माहिती.